हॅलो ऋषा, एक 15,000 पाठवतो का? थोडं अर्जंट लागत होते रे. काय यार, खरंच हा, वाईट वेळेत ना साला कोणीच काम येत नसतं. खरी गोष्ट आहे ही. साले मित्र पण काही कामाचे नाही माझे. पैसे पण संपले यार सगळे. काय करू यार आता. अरे हा एकटा का उभा असा इथं? अरे यार, आता हे कशाला आलं बाबा इथं? बोलू का यार त्याला? नको, जाऊ दे, सोड. काय करू यार, थोडं डोकंच काम करत नाहीये. कोणाला पैसे मागू काहीच कळलं नाही आता. साले सगळे असेच आहे. काय झालं रे? इतक्या उन्हामध्ये एकटा का थांबला इथं? काय झालं? काही नाही रे, असंच थांबलो होतो. नाही तुझा, मी असंच थांबलोय. तू जा. तू आणि असंच थांबला. काय झालं नीट सांग रे. काही नाही रे, आई हॉस्पिटलमध्ये ऍडमिट आहे म्हणून थोडं परेशान आहे, दुसरं काही नाही. अच्छा, म्हणजे आई ऍडमिट आहे आणि तू मला सांगितलं नाही. काय यार भाई, बरं पैसे वगैरे लागायला लागले का तुला? नाही रे बाबा, पैसेच काही विषय नाही. पैसे आहेत माझ्याकडं, पैसेच काही विषय नाही. अच्छा आहेत का? ठीक आहे. अरे कशाला पाठवले बे पैसे? मी तुला बोललो ना आहेत माझ्याकडे पैसे. उगाच कशाला पैसे पाठवले आता? अबे साल्या, लहानपणापासून बघतो तुला, माझ्या समोर तर नाटक नको करत जाऊ. भावा खरं सांगू तुला, खरंच पैशाची गरज होती रे. सगळ्यांना फोन गेले, कोणीच कामाला नाही आलं. तू माझ्या सगळ्या अडचणीत कामी आला आजपर्यंत आणि मी दुसऱ्याचं ऐकून तुला दूर केलं. खरंच मनापासून सॉरी यार भाई. बोलला झालं, बस ना आता. अरे भाई, भाऊ आहे तो माझा, एवढं लक्षात ठेव फक्त. आपल्यात कधी काही बी झालं आणि कोणी किती काड्या केल्या तरी तू माझा भाऊ राहणार आणि शेवटपर्यंत राहशील. कोणी काही म्हणू दे, मग मला काय फरक नाही पडत आणि तुला काय फरक नाही पडला पाहिजे. नाही भाई, असं कधीच होणार नाही आता, शपथ सांगतो मी. ह्याचे किती जरी कुत्रा ना आपल्यामध्ये, आता आपल्यामध्ये कधीच फूट पडणार नाही. अबे सूट नाही चालला तुला. अशा इमोशनल गप्पा ना तुला सूट होत नाही. आणि बस झालं ते आता. किती रडका चेहरा करतो. चला आता आईला भेटायला जायचं हॉस्पिटलमध्ये. मी आलोच लगे गाडी लावून. हा भाई, थांबतोय तर मी. ये लावून ये. कुठलं